नमस्कार, तुम्ही पाहत आहात लोकशक्ती न्यूज 24। आज आपण पाथर्डी तालुक्यामध्ये आहोत। शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये आज हर्षदाताई आपल्या सोबत आहेत। ताई, शेवगाव पाथर्डी या मतदारसंघामधून अपक्ष आपण या महिलांसोबत या सर्व लाडक्या बहिणींसोबत आज आपण पाथर्डी तालुक्यामध्ये प्रचार आपण करत आहात। तर एकंदरीत पाथर्डी तालुक्याच्या भागातून आपल्यासाठी कसा प्रतिसाद मिळतो? खरं ही माझी अपक्ष उमेदवारी नाही, कारण मी सगळ्या जनतेला विचारून ही उमेदवारी केलेली आहे। त्यामुळे जनतेने जनतेच्या कामासाठी केलेली ही उमेदवारी ही माझी उमेदवारी जनतेची। सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते, मी पाथर्डी शहरामध्ये फिरते, पाथर्डी तालुक्यात ज्या घराण्यांना 40-40 वर्ष 35-35 वर्ष सत्ता मिळाली, अगदी केंद्रापर्यंत सत्ता मिळाली, त्या घराण्यांनी या तालुक्यामध्ये काहीही केलेलं नाही। ज्याला विकास मानतो, विकास आता ते खरं चांगलं नाही पण प्रगती मानतो। कारण रस्ते आणि सभा मंडप वगैरे हे काय हे हेड पडलेले असतात, शासनाकडे ते हेड असतात, त्या हेडला पैसे पडलेले असतात। एखादा कोणी उमेदवार नसला, हे आमदार नसते, दगड मांडला असता तर ते पैसे जातात। पण जो विकास होणं गरजेचं, जी प्रगती या तालुक्याची होणं गरजेची, ती प्रगती झालेली नाही। या तालुक्यामध्ये तरुणांच्या हाताला आज काम नाही। तरुण उठतो, वडिलांच्या बरोबर ऊसतोडीला जातो, शिक्षणाकडे यांचं कोणाचंही लक्ष नाही, शैक्षणिक प्रगती या लोकांची नाही, आणि त्यामुळं लोक या तीनही साखर सम्राटांना टाकले। ताई, आपण शेवगाव आणि पाथर्डी या मतदारसंघामध्ये खेडोपाडी आणि तालुक्यात सुद्धा चांगल्या प्रकारच्या शिक्षणाची दार खुली केलेली आहे आणि विद्यार्थी देखील आज देखील विद्यार्थी चांगल्या प्रकारचं शिक्षण गुणवत्तेनुसार घेत आहे। परंतु खंत या गोष्टीची वाटते की तोच विद्यार्थी चांगलं शिक्षण आपल्या शाळेत घेऊन शहरा ठिकाणी रोजगार उपलब्ध करण्यासाठी जातोय। तर त्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये अशा काय योजना तुम्ही आणणार की जेणेकरून आपलाच विद्यार्थी तो रोजगार आपल्याकडे त्याला या ठिकाणी मिळेल? शैक्षणिक याच्यातनं आपल्या तालुक्यात आपल्या मतदारसंघातले मुलं त्याची बुद्धिमत्ता खूप चांगली, कारण शेवटी कसं दुष्काळी भागामध्ये एक गोष्ट जर कमी असेल तर एक गोष्ट जास्त मिळते। तसे परमेश्वराने त्यांना बुद्धी खूप चांगली दिली, मुलं इंजिनियर झाले, खूप शिकले, आणि हे पोटेन्शियल आज आपल्या मतदारसंघामधनं बाहेर गेले, पुण्याला, मुंबईला, नगरला, बेंगलोरला काही प्रदेशात, आणि हे पोटेन्शियल दुसऱ्या देशासाठी आपलं वापरलं जातं। त्यामुळे हे पोटेन्शियल आपल्या मतदारसंघामध्ये राहावं, आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग व्हावा, यासाठी मला या मतदारसंघामध्ये मोठी MIDC आणायची आहे। नुसती आणायची आहे हे बोलत नाही मी त्याचा प्रस्ताव तयार करून मंत्रालयामध्ये दिलेला आहे, पण हेच लोकप्रतिनिधी त्या प्रस्तावाला आडवे पडले म्हणून तो मंजूर झालेला नाही। पण निवडणूक झाल्यानंतर माझा पहिला अजेंडा असणार आहे की मला मतदारसंघामध्ये MIDC मंजूर करून आणायची आणि जास्तीत जास्त कंपन्या या ठिकाणी आणायच्या, जास्तीत जास्त मुलांना रोजगार उपलब्ध तर करून द्यायचाच, शिवाय आपल्या मुलांनाही कंपनी टाकण्यासाठी मला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं। बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून कशा प्रकारे देता येईल आणि आपल्या मतदारसंघामध्ये MIDC आणून आपल्याच भागातील जे काही तरुण युवक आहे त्यांना आपल्याकडे रोजगार कसा उपलब्ध होईल असं ताईंनी सांगितलंय। ताई, आज ऍडव्होकेट काकडे भाऊसाहेब यांची प्रकृती खालवल्यानं ते आपल्या प्रचार दौऱ्यामध्ये नाहीये, तर आणि त्यांच्यावरचा जो काही व्याप आहे आज पूर्णपणे तुमच्यावर आलेला आहे, तर त्यांची जी काही कमतरता आहे ही तुम्हाला जाणवते का, भासते का? 100% भासते, कारण मी फील्डवर काम करायची, प्रत्येक निवडणुकीमध्ये फील्डवर मी असायची आणि माझं बॅकफूट सगळं साहेब स्वतः सांभाळायचे। आज ते आपल्या बरोबर प्रचार दौऱ्यामध्ये नाही, ती कमतरता त्यांची प्रचंड जाणवते। पण त्यांनी त्या दिवशी जे आवाहन केलं की हर्षदा काकडेंना एकटं पडू देऊ नका, त्यांनी ते आवाहन केलं, त्यामुळं कार्यकर्ते एवढे जोडले गेले की त्यांनी प्रत्येकाने ठरवलं की आम्ही काकडे साहेब म्हणूनच काम करणार, आणि त्यामुळे मतदारसंघामध्ये त्यांची उणीव तर आहेच, पण लोकांचा भरभरून सपोर्ट मला मिळतो। काहींनी सांगितलंय की काकडे भाऊसाहेबांची उणीव भासते प्रचाराला, परंतु मतदारांचा आणि जनतेचा चांगल्या प्रकारे उत्साही प्रतिसाद आहे, त्यामुळे जनता मला चांगल्या प्रकारे साथ देईल असं ताई या ठिकाणी म्हणतात।